दुपार सगळ्यांना। तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज वटपौर्णिमा सुवासिनींचा सण, तर मी मस्तपैकी रेडी झालेली आहे। तर वटवृक्षाची पूजा करायला जायचं आहे आम्हाला। अंशू तू पण येते का माझ्यासोबत? अंशू पण येते, मी पण चालले आता आमच्या गल्लीमध्येच आहे पुढे। तर माझ्या मैत्रिणी पण आहे, चला आता निघते मी। मस्त पूजाचं ताट वगैरे केलंय, तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी। वडाच्या झाडाच्या पूजेला जायचंय, पण त्या अगोदर मिस्टरांच्या पाया पडून घेते। आशीर्वाद द्या चांगला। दिला का चांगला आशीर्वाद? चला आता पूजेला निघते। आईंच्या पण पाया पडले आणि त्यानंतर मी पूजेची तयारी केली होती ना, तर मस्त तयारी केलेली होती आणि नंतर पूजेला निघाली होती मी। आता आमच्या गल्लीतल्या आहे ना बायका होता पूजेसाठी आलेल्या। झाली का तुमची? भरपूर बायका पूजा करून गेलेल्या होत्या, काही पूजेसाठी आलेल्या होत्या, काही जणी पूजा झालेली होती फेरे मारत होत्या। तर प्रत्येक जण पूजेसाठी येतच आणि आमच्या इथे ना भरपूर गर्दी असते, कारण की मोठं वटवृक्ष आहे ना आणि तिथे देवीचं स्थान पण आहे, त्यामुळे या ठिकाणी ना भरपूर गर्दी असते। तर बायका आहे ना आपलं दुपारचं काम आवरलं का मग निवांत वेळेत येतात पूजेसाठी, म्हणजे 11च्या नंतर। तर मीही गेले होते 11:30-12च्या दरम्यान। तर पूजा म्हणजे माझी मैत्रीण, तिचंही नाव पूजाच आहे। तर ती आणि मी आणि तिची फॅमिली होती, माहेरची मम्मी, तिची नवीन वहिनी। त्या दिवशी मी तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ दाखवला ना, तर तिची वहिनी मम्मी सर्वजण आलेले होते। तर आम्ही सगळ्यांनी सोबतच मस्त पूजा केली। ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते ना, तर ती वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी करतात। सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने ना हा उपवास केलेला आहे असं म्हणतात। याबद्दल ना यूट्यूबला बऱ्याच आख्यायिका येतात, तर भरपूर ऐकलं मी, पण प्रत्येक आख्यायिकामध्ये वेगवेगळे आहे। तर कोणी म्हणतं की वटवृक्षाखाली सावित्री बसलेली होती, तिच्या नवऱ्याचे म्हणजे सत्यवानाचे प्राण गेले, त्यानंतर ती त्याला मांडीवरच घेऊन होती, तेव्हापासून हे व्रत चालू झालं असं बोलतात। तिने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते असं म्हणतात। तर खरी आख्यायिका काय आहे ते मला पण माहीत नाही आहे, पण मी ऐकलेलं आहे असं यूट्यूबला, तेच मी तुम्हाला सांगितलं आहे। तर सगळ्या बायकांनी मस्त आता पूजा झालेली होती आमची आणि फोटो काढत होतो। आणि इकडे ना देवीचं स्थान आहे आमच्या तिथेच आहे ना, देवीचं वडाच्या झाडाखाली देवीचं स्थान आहे। तर तिथे पूजा वगैरे करून घेतली आणि आता फेरे मारत होतो। आरती वगैरे झाली आणि नंतर सगळ्या बायकांनी एकमेकींना हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर ना सगळ्यांनी ओट्या पण भरल्या। तर आम्ही सगळेजण इकडे हळदी कुंकू करत होतो, म्हणजे हळदी कुंकू एकमेकींना लावत होतो। आणि अंशू ना काहीतरी बोलत होती पूजासोबत, तर ती खाली होती, ती काही दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये। तर पूजाने मला हळदी कुंकू लावलं, मीही पूजाला हळदी कुंकू लावलं। तर जेव्हा सगळ्या बायका एकत्र येतात ना, असं काही कोणाला वेळ भेटत नाही जास्त काही एकत्र यायला, तरी याच निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येतात, तर छान वाटतं।
काही असं सण वगैरे असले की सगळ्या बायका एकत्र येतात ना, तर छान वाटतं. बायकांना आहे ना स्वतःच्या कामातून मुलांतून वेळ काढून बायका या ठिकाणी येतात ना, तर छान वाटतं सगळ्याजणी एकत्र आल्यानंतर. तर इकडे ना आता संस्कृतीच ना नवी नवरी आहे, म्हणजे आत्ताच लग्न झालं आहे तिचं ना. तर मग पहिल्या वेळेस ओटी भरतात सगळ्या जणी ना, तर ती सगळ्यांच्या ओटी भरत होती. संस्कृती म्हणजे पूजाची भाऊजई आहे ती. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी ना बायका मस्त शृंगार करून आलेल्या असतात. प्रत्येकजण कामातून वेळ काढून स्वतःसाठी शृंगार करून येतच पूजेसाठी. मम्मीच्या हातची खिचडी घ्या. पूजाच्या मम्मी मस्त नाव घेत आहे. हा खूप छान नाव घेतलंय. घेते मस्त. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते 7. रोहित रावांची लाभो मला जन्मोजन्मी 7. 7च बाई, माझ्या भावाचे, तुला घाबरू नको. कृष्ण म्हणतो आज गणेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. किती सुंदर नाव घेतलं माझ्या मामांचं. दर एवढ्याला असताय. पटकन वहिनी नाव घ्या. हा निळ्याने आकाशात चमचमणारे तारे. प्रसाद रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. दिलं सगळ्यांनी लक्ष दिलं. चल संस्कृती आता नवीन नवरी आमची नाव घेते मस्त. आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे ओंकारावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे. खूप छान नाव घेतलंय. वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा सण. सागर रावाने जिंकले माझे पहिल्याच भेटीत मन. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट पण केलं. आज आहे ना मस्त मांडे आणले. उपवास होता ना सगळ्यांना. मांडे भरपूर पॅक राहत आहे ना सिल्वर पेपर मध्ये. मस्त मांडे आणले. मऊ एकदम छान आहे. मांडे खूप मऊ होते आणि एकदम मोठा मांडा होता. तर तुम्हाला खोलून दाखवते मी. तर आज ना मांडे खाऊशी वाटले होते. तर उपवास पण होता ना, तर खूप मोठे मांडे होते. आज आम्ही बाहेरूनच ऑर्डर केली होती मांड्यांची. तर 7-7:30ला आम्ही मांड्या आणायला गेलो होतो. मांड्यावर आहे ना साजूक तूप टाकून तर खूप छान लागतो. तर आईंना तसाच आवडतो. तर मी ना आता पूर्ण मांड्यावर साजूक तूप टाकून घेते, कारण की ना साजूक तूप टाकल्यानंतर मांडा खायला खूप छान लागतो आणि खूप मऊ असतात ते मांडे. तर खूप छान लागतात. सगळ्यांना आवडतात. मिस्टरांना पण आवडतात, कारण ती पुरणपोळी खाते नाही. मांडे त्यांना खूप जास्त आवडतात. मग आणि शिव बस जेवायला. शिव आज चक्क मांडे खातोय. इकडे मस्त गरम गरम भजे तळते मी. छान कडक कडक. आईंना खायचे होते आज. आईंना आई कसा लागलाय मांडा. आज आईंमुळे मांडे आणले. अंशूला आवडला. अंशू तोंड बघ. काय मग मस्त साडी बिडी घालून मस्त पूजाला काय खास काय होतं एवढं. आज वटसावित्री पौर्णिमा होती ना, नाही का, म्हणजे ज्या लग्न झालेल्या स्त्रिया असतात ना त्या नवऱ्यासाठी उपवास करतात. मी पण केलाय तुमच्यासाठी आज उपवास. माझ्यासाठी खास करून. मग मी पाया पडले सकाळी तुमच्या. पाया पडले रोज नाही पडत. आज पडले.
पण भारी वाटलं असेल तुम्हाला पण मी आज पाया पडले आहे ना तुमच्या. नाही ते म्हणलं सूर्य पूर्वी काढला पश्चिमे कसं काय उगावला. नाही सूर्य आज पूर्वेकडेच होता पण पौर्णिमा होती ना म्हणून पाया पडले. तर पण भारी वाटत होतं आज. मग काय मागितलं हाच पती 7 जन्म मिळू दे. 7 जन्म मग परवडेल नकोय का मी. परवडेल का तुला परवडेल का मग काय नाही. मग परवडेल ना. सगळ्यांना सागर दादा खूप आवडतात. अंशू आली काय का चल इकडे. काय करायला गेलती. शोधत होती का. चला चला इथं बस. अंशू पण आली होती बरं का माझ्यासोबत. किती बायका होत्या किती गर्दी होती सांग ना सगळ्यांना. अगं तिकडे नाही गावात नाही. वडाच्या झाडाला वडाच्या बाहेर आज त्या वडाच्या झाडाला द्वारा गुंडाळून फास दिला असेल आहे ना. सगळे बाया होते. हा का. नाव पण घेतलं बरं का मी तुमचं. नाव पण घेतलं का. मग त्याचा आता व्हिडिओ सगळ्यांना दिसलेलं असेल ना मी नाव घेतलंय म्हणून. अंशू झाडाला फास नव्हतं घेता येत. हा का. पूजा होती ना हो. तर पूजाने उखाणा सुचवला. छान होता पूजाचा उखाणा. पूजा सोबतच गेले होते आज. पूजा आम्हीच होतो. सगळ्या गल्लीतल्या बायका होत्या. छान वाटलं आज पूजेला. आज मांड्यांचं जेवण पण छान वाटलं ना. आज आयतं खाल्लंय. आयतं नाही का मांडे आयत्याने. नाव पण घेतलं तू. वडाच्या झाडाला फाशी दिली का. एवढं दोरे बांधले ना त्याला. मग सगळ्या बाईंनी दोरे बांधले होते का. सगळ्या बायांना खरंच नवरे 7 जन्म लागत का. नाही लागत ना. सांगते नाही लागत. काय ग काय वैत केला असेल आहे ना ग. काय तू आमची असते सगळ्या बायकांना हेच नवऱ्याने लागत ना म्हणून असं तुझे पप्पा बोलल्यावर. काय कळलं ग तुला. अंशू ना आजूबर एवढी डेंजर पडली ना. मला भीती वाटली होती तेव्हा. पण लागलं नाही तिला. थोडस नॉर्मल घसरलंय. मी नेमकी फरची पुसली आणि ती एकदम जोराची जशी आली का तसं तिचं पाय डायरेक्ट पायरीवरून खाली. म्हणजे थोडस घसरलंय तिला. लागलंय का ग बाळा. असं केल्यावर दुखतं का. थोडस हिरवं झालंय. हवा खूप छान आहे ना बाहेर. मस्त. बरं आता आहे ना आपण सगळ्यांना गुड नाईट बोलू. असं नाही तर आजचा व्हिडिओ ना मी ते संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री. चला आता झोपायला.